नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थांच्या उपासनेत मौन जप हा केवळ एक साधनेचा प्रकार नाही, तर तो आत्म्याला स्वामींच्या चरणांपर्यंत नेणारा अतिशय सूक्ष्म आणि प्रभावी मार्ग आहे. अनेक भक्तांच्या मनात हा प्रश्न येतो की मोठ्याने जप करण्यापेक्षा मनातल्या मनात जप करणे खरोखरच जास्त फलदायी आहे का? तेव्हा श्री स्वामी समर्थ सांगतात, जेथे शब्द थांबतात तिथून खरी साधना सुरू होते. सुरुवातीला मोठ्याने जप करणे आवश्यक असते, कारण त्यामुळे मनाला शिस्त लागते. पण जसजशी भक्ती परिपक्व होत जाते तसतसा मौन जप अधिक परिणामकारक ठरतो. मौन जप म्हणजे ओठ न हलवता, बाह्य आवाज न करता श्वासासोबत श्री स्वामी समर्थ या नावाचा अखंड जप मनात चालू ठेवणे. या जपामुळे मनाची चंचलता कमी होते, विचारांची गर्दी शांत होते आणि हळूहळू भक्त अंतर्मुख होऊ लागतो. अंतर्मुख साधना म्हणजे स्वतःच्या आत डोकावण्याची प्रक्रिया. बाहेरचे जग, लोकांचे बोलणे, समस्या, भीती, अपेक्षा यापासून थोडा वेळ दूर राहून मनाच्या आत असलेल्या भावनांना बघणे, स्वीकारणे आणि त्या स्वामींच्या चरणी अर्पण करणे हीच अंतर्मुखता आहे. जेव्हा भक्त अंतर्मुख होतो तेव्हा त्याला कळते की त्याच्या प्रत्येक अडचणीमध्ये, प्रत्येक वेदनेमध्ये, प्रत्येक अश्रूमध्ये स्वामी आधीपासूनच उपस्थित आहेत. बाहेरून आपण शोधण्यापेक्षा आत शांत बसून स्वामी नामस्मरण केल्यावर योग्य विचार, योग्य दिशा आणि योग्य निर्णय आपोआप सुचू लागतात. स्वामींचा मार्ग हा आवाजाचा नाही, तर अनुभूतीचा मार्ग आहे. स्वामी कृपा ही कुठल्या एका दिवसात, कुठल्या एका विधीत मिळत नाही, तर ती हळूहळू भक्ताच्या संयमाची, श्रद्धेची आणि समर्पणाची परीक्षा घेऊनच मिळते. जेव्हा भक्त अपेक्षा न ठेवता, तक्रार न करता, फक्त स्वामी करतील तेच योग्य आहे या भावनेने नामस्मरण करतो, तेव्हाच खरी कृपा प्रकट होते. कधी ती अडचण दूर करून दिसते, कधी ती अडचण सहन करण्याची शक्ती देऊन दिसते, तर कधी फक्त मनाला मिळालेल्या अद्भुत शांततेतून ती जाणवते. म्हणूनच कमी बोला आणि जास्त जप करा. रोज थोडा वेळ मौनात बसून मन एकाग्र करून स्वामींच्या नावात स्वतःला विसर्जित करा. लक्षात ठेवा, स्वामी समर्थ दूर नाहीत, ते तुमच्या श्वासामध्ये, तुमच्या मौनामध्ये आणि तुमच्या श्रद्धेत सदैव उपस्थित आहेत. चला तर मग, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.